मुंबई महापालिकेसकट महाराष्ट्रातल्या एकूण 29 महानगरपालिकांच्या मध्ये आज मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या अगोदरचा जो दिवस होता हा दिवस गाजला वेगवेगळ्या पक्षातल्या मारामाऱ्या आणि पैसे वाटण्याचे अनेक आरोप या सगळ्यांनी. तर आजचा दिवस सकाळपासून गाजतोय तो मतदाराच्या बोटावर लावलेली शाई पुसण्याच्या आरोपावरून. या प्रकारचे आरोप सकाळपासून केले गेले. अनेक त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आले ज्यामध्ये लोकांनी अक्षरशः सक्सेसफुली आपल्या बोटावरची शाई पुसून दाखवली आणि तीही अगदी 15 ते 20 सेकंदामध्ये. यामध्ये ॲसेटोन वापरलं जातं असा आरोप केला. अनेकांनी फॅक्ट चेक देखील केलं. ते देखील समोर आलं की हे सत्य आहे आणि हे असं करता येतं. याशिवाय आम्ही आणखी काही माध्यमांचा वापर केला आणि शोधलं की कुठल्या कुठल्या प्रकारे ही शाई पुसता येऊ शकते. जी मार्कर शाई वापरली जाते ती किमान 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स वापरून किंवा केमिकल्स वापरून ती पुसता येते. ते त्याची नावं आता मी सांगणार नाही, पण या सगळ्या गोष्टींचा इथं वापर करता येतो. अशा प्रकारची शाई का वापरली गेली हा प्रश्नच आहे. पण आता थोडक्यात बघूया की सुरुवात कशी झाली, आरोप काय झालेत, नक्की प्रकरण काय आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. महाराष्ट्रात अगदी सुरुवातीला सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक अशा प्रकारचा पहिला आरोप मनसेनं केला की बोटावर लावलेली शाई ही सहज पुसली जाते आणि ऍक्च्युली इथं शाई लावलीच जात नव्हती. इथं लावली जात होती ती मार्कर पेनाची इंक लावली जात होती आणि ती तुम्ही माझ्या बोटावर देखील बघू शकता. त्यामुळं अशा प्रकारची इंक लावलेली असते ती सहज पुसता येते. या अगोदर तुम्ही अनेकांनी प्रयोग केला असेल की आपल्याकडे जी नॉन परमनंट मार्कर असतो तो परमनंट मार्करवर उठवून देखील ती शाई पुसता येते, पण ती तशा पद्धतीनं बोटावरची जात नाही. मग त्यासाठी लोकांनी ॲसेटोनचा वापर केला आणि लोकांना लक्षात आलं की या पद्धतीने ती सक्सेसफुली होते. त्यानंतर मग राज ठाकरेंनी आरोप केला की अशा प्रकारे शाई पुसली जाते आणि मोठ्या प्रमाणावर राज ठाकरेंनी अगोदरच सांगितलं होतं की दुबार मतदार आहेत त्यांना पकडा आणि मारा म्हणून. आणि तशा पद्धतीचे काही दुबार मतदार देखील आज सापडलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याच्यात झालंय असं की बोटावरची शाई पुसण्याचे प्रकार सर्रास घडतायत. अशा प्रकारचे प्रकार मुंबईमध्ये घडले, पुण्यामध्ये घडले. त्यामुळे राज ठाकरे म्हणाले की मग अशाच प्रकारचे खोडसाळपणा करून भारतीय जनता पक्ष निवडून येतो. त्यांनी ही सगळी निवडणूक अशाच पद्धतीने हायजॅक केलेली आहे. अशा अनेक प्रकारचे आरोप राज ठाकरेंनी केले. नंतर मग असाच काहीसा प्रकार धायरी मतदारसंघामध्ये गेलेल्या रुपाली चाकणकरांना लक्षात आला. रुपाली चाकणकरांनी मग तर असा आरोप केला की तिथल्या मतदारसंघातल्या जिथं जिथं इलेक्शन बूथ आहेत या बूथच्या जवळ बसलेल्या भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या जवळ ॲसेटोनच्या बाटल्या आहेत आणि त्या सहजपणे तिथल्या लोकांच्या बोटावरची शाई पुसतायत वगैरे वगैरे. अशा प्रकारचे त्यांनी आरोप केले आणि त्यांनी निवडणूक आयोगाचे जे लोक होते त्यांना देखील जाब विचारला. याच्या संदर्भातली प्रतिक्रिया जेव्हा विनोद तावडे यांना विचारली गेली त्यांनी असं सांगितलं की शाई पुसली जात नाही, ती सहसा पुसली जाणाऱ्यासारखी नसते, पण तरी देखील जर अशी पुसली जात असेल तर त्याच्याबद्दलची विचारणा निवडणूक आयोगाला करायला पाहिजे आणि ही गोष्ट थांबवली पाहिजे, अशा पद्धतीचं ते बोलले. पण उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली, राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. दोघांनीही आपापल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आज सकाळी मतदान केलं. दोघांच्याही पत्रकार परिषद त्यांनी हा मुद्दा अतिशय ठामपणे मांडला की अशा प्रकारे शाई पुसली जाणं ही लोकशाही एक प्रकारे धोक्यात येण्याची लक्षणं आहेत. पुण्यात तर काही लोकांनी ज्यांनी अशा बोटावरची शाई पुसण्याचा प्रयत्न केला त्यांना पकडून मारहाण देखील करण्यात आली. त्यामुळे नक्की अजूनपर्यंत सत्यता पूर्णपणे लक्षात येत नाही की खरोखर लोकांनी शाई पुसून दुबार मतदान करण्याचा प्रयत्न केला, काय काय झालं हे अजून समजत नाही. पण व्हायरल व्हिडिओजमधून बऱ्याचशा गोष्टी समोर आलेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरांनी यांना देखील याबद्दलची विचारणा केली गेली, कारण कालच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडलेली होती की निवडणूक आयोग अचानक आपल्या भूमिका बदलतोय, अचानक नवीन नवीन नियम आणतोय. त्यावेळेला भूषण गगरांना विचारले गेले की शाईचं काय प्रकरण आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शाई बोटावरची म्हणजे ती जी मार्कर पेनची इंक आहे ती पुसली जात नाही आणि अशा पद्धतीच्या बातम्या ज्या माध्यमांमध्ये दिसत आहेत त्या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत, त्यामध्ये सत्यता नाही, त्या निराधार आहेत असं त्यांनी सांगितलं. यानंतर निवडणूक आयोगानं देखील अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की शाई एकदा बोटावरती लावल्यानंतर मार्कर पेन उठवल्यानंतर थोड्याच वेळात ती शाई सुकून जाते आणि परत ती पुसली जात नाही. पण ते असं म्हणाले की 2012लाच अशा पद्धतीचा नियम झाला होता आणि 2012 पासून महापालिकांच्या निवडणुकांसाठी किंवा इतर लोकल बॉडीजच्या निवडणुकांसाठी मार्कर पेनचा वापर केला जातो. प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीची इंक पूर्वी वापरली जायची तशीच वापरली जाते असं काही नाही. पण असे आरोप प्रत्यारोप होत असताना एक गोष्ट मात्र अनेकांनी सक्सेसफुली दाखवली आहे, त्याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर हे सत्य आहे की ॲसेटोनचा वापर करून ही शाई सहजपणे पुसली जाऊ शकते. आम्ही जेव्हा
एका वेगळ्या माध्यमाचा वापर करून हा प्रश्न विचारला की कशा पद्धतीने ही शाई पुसली जाऊ शकते, त्यावेळेला किमान माझ्यासमोर 7 ते 8 वेगवेगळे लिक्विड्स आहेत, त्यांची नावं देखील मी समोर लिहिलेली आहेत. या सगळ्या माध्यमातून ही शाई पुसली जाऊ शकते. पण आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती सांगत नाही. पण मुद्दा असाच आहे की अशा प्रकारची शाई किंवा अशा प्रकारचा मार्कर पेन ज्याच्याबद्दल संशय निर्माण केला जाऊ शकतो किंवा निर्माण होऊ शकतो, कारण एक तर भारतभरात वोट चोरीचा मुद्दा मागच्या जवळजवळ 6 महिन्यात गाजलेला होता. त्याच नंतर अनेक वेगवेगळे आरोप निवडणूक आयोगावरती राहुल गांधींनी देखील केले होते. त्यानंतर काही अशा गोष्टी सापडलेल्या होत्या ज्याचं उत्तर निवडणूक आयोगाला आजपर्यंत देता आलं नाही. हे सगळं होत असताना अशा पद्धतीचा घोळ निवडणूक आयोगानं तरी का करावा, जेणेकरून लोकांनी त्याच्याबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित करावेत आणि पुन्हा एक संशयाला जागा निर्माण व्हावी. त्यामुळे याबद्दलचं क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगानं देणं गरजेचंच आहे. पण याबद्दलची एक इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांची. ते म्हणतात की अशा पद्धतीनं मार्करचा वापर निवडणुकीमध्ये या अगोदर अनेक वेळा केला गेलाय, पण आता निवडणुकामध्ये जो उद्या पराभव होणार आहे त्या पराभवाची तयारी म्हणून ठाकरे भाऊ आणि इतर जे विरोधी पक्ष आहेत ते सगळे आपली तयारी करत आहेत आणि त्यासाठीच हे सगळं नाटक केलं जातंय. त्यांनी त्या ठिकाणी एक असा पण शब्द वापरला की कुठलेही जास्तीत जास्त न जाणारी शाई वापरा, ऑइल पेंट वापरला तरी चालेल, अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिली. थोडक्यात त्यांचं मत असं होतं की जे काही आरोप आहेत ते सगळे बिनबुडाचे आहेत, असं काही होत नाही. पण प्रत्यक्षात त्यांनाही आपल्याला सांगायचं आहे किंवा अनेकांना सांगायचं आहे की असं होतं. पण एक आम्ही तुम्हाला देखील विनंती करतो की जर तुम्ही मतदान केलं असेल तर आपल्या बोटावरची जी शाई आहे ती अजिबात पुसू नका. कारण अशा पद्धतीनं तुम्ही जरी शाई पुसली आणि भलेही तुम्ही मतदानाला नवीन गेला नाही किंवा दुबार मतदानाला गेला नाही तरी देखील तो गुन्हा ठरू शकतो. कारण आता संशयाचं वातावरण आहे, स्फोटक वातावरण आहे. अशा पद्धतीनं कारवाई देखील केली जाऊ शकते. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करू नका. 2-4 दिवस शाई राहिली म्हणून आपल्या काहीही नुकसान होत नाही. ती आपल्या डाव्या हाताला लावलेली आहे. बऱ्याच लोकांना ज्या हाताचा तुम्ही वापर करत नाही जेवण्यासाठी वगैरे त्याच्यासाठी तिथं लावलेली असते. त्यामुळे त्याचं काही नुकसान नाही. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करू नका. असा काहीतरी प्रयत्न करणं तुमच्या अंगाशी येऊ शकतं. त्यामुळे असा काही प्रकार करू नका आणि तुम्ही अजून मतदान केलं नसेल तर तुम्ही जरूर जाऊन मतदान करा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. याबद्दलचे तुमचे काही प्रश्न किंवा तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं, शाईबद्दलचे तुमच्या मनात काही शंका आहे का, तुम्ही मतदान केलं का, तुमचा काय अनुभव आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.